प्रकरण 1. आनुवंशिकता व उत्क्रांती. एका पिढीतली जैविक लक्षणं जनुकांच्या मदतीने पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. जनुकांचं वहन गुणसूत्रांमार्फत होतं हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झालं आणि काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध झालं. प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. DNA मध्ये असलेली जनुकं RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजात भाग घेतात आणि शरीराची रचना आणि कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीरासाठी गरजेची असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते, याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. यामध्ये DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर होतो. तयार झालेल्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा या दोन्हीतील न्यूक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNAतील थायामिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याची ही प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन. पेशीकेंद्रकात तयार झालेला mRNA जेव्हा पेशी द्रव्यात येतो तेव्हा येताना DNA वरचे सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशात अमिनो आम्लांकरता संकेत असतात आणि प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या रूपात असतो. याला म्हणायचं ट्रिप्लेट कोडॉन. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यातल्या संदेशाप्रमाणे प्रथिनं तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल पुरवायचं काम tRNA करतो. त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या क्रियेला म्हणायचं भाषांतरण. tRNAने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करायचं काम rRNA करतो आणि याच दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. याला म्हणायचं स्थानांतरण. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्याने गुंतागुंतीची प्रथिनं तयार होतात आणि ती सजीवांच्या शरीरातली वेगवेगळी कार्य पार पाडतात. सजीवातील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात आणि काही जनुक जशीच्या तशी पुढच्या पिढीत संक्रमित केली जातात. पण काही वेळा या जनुकातील एखादं न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलतं आणि त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो म्हणजे उत्परिवर्तन. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे. यानंतर उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. ही प्रक्रिया सावकाश तर असतेच आणि जीवांचा विकास साधणारी असते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याची जी प्रक्रिया, त्यामुळे नवीन जीवजाती निर्माण होतात आणि याच प्रक्रियेला म्हणायचं उत्क्रांती. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणतंच जीवन अस्तित्वात नव्हतं. सुरुवातीला बहुतेक अगदी साधी मूलद्रव्य असावीत, मग त्यापासून सेंद्रिय असेंद्रिय संयुग असावीत, मग त्यापासून गुंतागुंतीची सेंद्रिय संयुग, मग निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या पेशी तयार झाल्या असतील. मग आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून त्यांची संख्या वाढायला लागली असेल आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काही पेशींची चांगली वाढ झाली असेल आणि जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा बहुतेक नाश झाला असावा. पण आज पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. मग यांचा उगम कसा झाला असेल किंवा एवढी विविधता कुठून आली असेल? त्यासाठी सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास
हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर बघूया हा उत्क्रांतीचा सिद्धांत. या सिद्धांताप्रमाणे पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. मग काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाला. मग त्यात क्रमाक्रमाने बदल झाले. मग जटिल सजीव विकसित झाले. हे सगळं व्हायला साधारण 300 कोटी वर्ष लागली आणि या प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती म्हटलं जातं. भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती. यानंतर उत्क्रांतीचे पुरावे. आपण असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. पण ही सिद्ध करण्यासाठी काही पुरावे पाहिजेत की नाही. ते पुरावे याप्रमाणे. एक म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. जर आपण वनस्पती आणि प्राण्यांचं निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं. प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्याचं स्थान, नाकपुड्या, कानांची रचना आणि अंगावरचे दाट केस अशी समान वैशिष्ट्ये या प्राण्यात आहेत. आणि वनस्पतींचं बघितलं तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ अशी समान वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत. यावरून आपल्या काय लक्षात येतं की त्यांचा उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत. दुसरा पुरावा म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. आता या ठिकाणी बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख आणि देवमाशाचा पर असं वरवर बघितलं तर यात काहीच साम्य नाही आणि प्रत्येकाचा उपयोग पण वेगळा आहे. त्यामुळे रचनेत पण भिन्नता आहे. पण जर आपण या अवयवातल्या हाडांची रचना आणि हाडांची जोडणी बघितली तर आपल्याला साम्य दिसतं. म्हणजेच त्यांचे पूर्वज समान असावेत असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर अवशेषांगे. सजीवांमधल्या ऱ्हास पावलेल्या म्हणजे आता नसलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग म्हणतात. बदलत जाणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अचानकपणे नवीन ऊती किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत. मग काय होणार तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. साधारणपणे एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातली एखादी रचना उपयुक्त असते पण भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी आहे. तर अशा वेळेला नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेनं अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. पण ह्याला हजारो वर्ष लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. यानंतर पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान. पूर, भूकंप, ज्वालामुखी अशा आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना म्हणायचं जीवाश्म. हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्वाचं अंग आहे. जेव्हा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातल्या C14 आणि C12 यांचं गुणोत्तर स्थिर राहत नाही तर ते सतत बदलत जातं. मग एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातली C14 ची सक्रियता आणि C14 आणि C12 ची गुणोत्तर काढून कालमापन करता येतं. याला म्हणायचं कार्बनी वयमापन. याचा उपयोग मानवी अवशेष किंवा जीवाश्म किंवा हस्तलिखित यांचा काल ठरवण्यासाठी होतो. यानंतर जोडणारे दुवे. काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणून त्यांना म्हणायचं जोडणारे दुवे. आता इथं बघा पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलय प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म असे अवयव दिसतात. पण त्याच वेळेला या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून आपल्याला काय समजतं तर पेरिपॅटस हा ॲनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा
दुवा आहे. अजून एक उदाहरण म्हणजे डगबिल प्लॅटिपस हा प्राणी. हा सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी पण घालतो आणि त्याच्याकडे असलेल्या दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरचे केस यामुळे तो सस्तन प्राण्याशी पण नातं सांगतो. यावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असं वाटतं. यानंतर भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. या ठिकाणी आपल्याला विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीचे वेगवेगळे टप्पे दिसतायत. यांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर काय लक्षात येतं की प्रारंभीच्या अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य आहे आणि नंतर मात्र त्यांचा जसा जसा विकास व्हायला लागला तसं तसं ते साम्य कमी होत गेलं. पण याचा अर्थ असा की यांचे पूर्वज एकच असावेत. यानंतर बघूया डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विननं वेगवेगळ्या प्रदेशातल्या वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीला दिला. म्हणजे काय तर सक्षमतेच जगतील. यासाठी त्यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक पण प्रसिद्ध केलं. याच्या स्पष्टीकरणात डार्विन काय म्हणतो की सगळे जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. अर्थातच त्यामुळे त्यांची एकमेकांशी अतिशय जीवघेणी स्पर्धा होते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म राहतो तोच जिवंत राहतो, बाकीचे मरतात. याशिवाय नैसर्गिक निवड पण महत्वाची आहे, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जरी सर्वमान्य असला तरी काही बाबतीत मात्र त्याच्यावरती आक्षेप आहेत. ते कुठले तर नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचं स्पष्टीकरण डार्विननं दिलं नाही आणि सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. पण हे जरी असलं तरीही डार्विननं उत्क्रांतीबाबत केलेलं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे. यानंतर लॅमार्कवाद. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असं म्हटलंय. त्यात त्यांनी काय म्हटलं की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत ताणत झाडावरची पानं खातो, म्हणून जिराफ लांब मानेचे झाले. शहामृग किंवा इमू हे पक्षी पंख न वापरल्यामुळे त्यांचे पंख कमकुवत झाले. तर सापांनी बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सगळी उदाहरणं मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. याला म्हणायचं मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद. पण विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास झाला किंवा प्रयत्न न केल्यामुळे शरीरांगांचा ऱ्हास झाला हे मान्य करण्यात आलं, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण होतं हे मात्र अमान्य करण्यात आलं. सजीवांच्या जीवनकाळात त्यांनी जे गुण संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असं म्हणतात. यानंतर जाती उद्भव. प्राणी आणि वनस्पती यांच्यातल्या विविध जातींचा उद्भव हा कशाचा परिणाम आहे तर उत्क्रांतीचा. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीवांचा गट म्हणजे जाती. प्रत्येक जाती वेगवेगळ्या परिस्थितीत वाढते आणि त्यांचा आहार विहार सगळं भिन्न असतं, त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण जेव्हा एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होते त्याला मात्र जनुकीय बदल कारणीभूत असतात. तसंच भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय बदलही कारणीभूत असतात. यातूनच कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो. आता बघूया मानवी उत्क्रांती. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी किंवा त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत.
4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतल्या या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, मेंदूचा आकार मोठा झाला आणि सुरुवातीला हे एप सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले. नंतर त्यांचं रूपांतर झालं गिबनमध्ये आणि त्यानंतर ओरँग उटानमध्ये. आता उरलेले एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी आणि गोरिला उदयाला आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचं दिसतं. अन्नग्रहण करण्यासाठी किंवा इतर कामासाठी ते हातांचा जास्त वापर करत. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगलं कमी व्हायला लागली तेव्हा हे एप झाडावरून खाली आले वास्तव्यासाठी आणि त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास असा झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले आणि मग त्यांचे हात सुद्धा त्या मोकळे झाले आणि त्यामुळे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती रामापिथिकस या एपची. पुढे हा आकाराने अधिक मोठा, अधिक हुशार झाला आणि 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतल्या एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत जवळची झाली आणि कुशल मानव तयार झाला. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती चालू राहिली आणि जेव्हा त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला तेव्हा 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित होता आणि त्याला बुद्धिमान मानव किंवा होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य म्हणता येण्यासारखं होतं. निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातलं पहिलं उदाहरण. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करायला लागला, जनावरांचे कळप बाळगायला लागला, वसाहती वसवल्या आणि मग संस्कृतीचा विकास झाला. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.